नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जुन्या भांडणाच्या कारणावरून 30 जणांच्या जमावाने 5 जणांना शिवीगाळ आणि दमदाटी करत लाकडी काठ्या व लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव येथील दौंडकरवाडी तालुका खेड या ठिकाणी ही घटना घडली। चाकण पोलिसांनी या प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। कृष्णा नवनाथ दौंडकर वय वर्ष 23 राहणार दौंडकरवाडी तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कृष्णा यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सत्यवान मनोहर तांबे, जीवन सातपुते, भरत शिंदे, पवन राऊत, तेजस सातपुते, बाळासाहेब दौंडकर आदींसह 30 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दौंडकरवाडी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून 2 गटात टोकाचा वाद आहे। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदा गर्दी आणि जमाव जमवून काठ्या आणि लोखंडी पाईपने फिर्यादी कृष्णा दौंडकर यांचा चुलत भाऊ धनंजय दौंडकर, आई नर्मदा दौंडकर, चुलता सुनील दौंडकर, चुलती मंगल दौंडकर यांना जबर मारहाण केली। तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी काठ्या आणि लोखंडी पाईपने त्यांच्या तोंडावर, पाठीवर व हातावर जबर मारहाण करून जखमी केले। चाकण पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 30 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। पूर्वीप्रमाणे आमच्या सोबत राहून गुन्हे का करत नाहीस असे विचारत तिघांनी एकाच्या डोक्यात बियरची बाटली मारून गंभीर दुखापत केली। सदरची घटना चाकणमध्ये शिवसेना ऑफिस समोर मच्छी मार्केटमध्ये शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। साहिल रमेश शिंदे वय वर्ष 19 राहणार महात्मा फुले नगर चाकण हा जखमी झाला आहे। शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सराई 3 गुन्हेगारांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील बहुळ गावाच्या हद्दीत शनिवारी 22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची बाब समोर आली आहे। याबाबत प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार खेड तालुक्याच्या सीमेवरील शिक्रापूर भागातून 3 मुलांचं अपहरण झालं। अपहरण करणाऱ्या इस्पानं 2 मुलांना बहुळ येथील हॉटेलमध्ये ठेवलं होतं, मात्र मुलीचा काहीही तपास लागलेला नाही। अपहरण झालेल्या 2 मुलांकडे शिक्रापूर पोलिसांनी चौकशी केली असता या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळ हद्दीतील एका विहिरीत 7 वर्षाच्या मुलीला फेकून देण्यात आल्याचं मुलांनी पोलिसांना सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन चालवलं होतं। चाकण पोलिसांच्या पथकानं देखील घटनास्थळी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली असल्याचं समजतंय। याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। खेड तालुक्यातील महामार्गावर अनेक ठिकाणी प्रकाशरोधक गायब झाले आहेत, त्यामुळे महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे। शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या अशाच अपघाताचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। चाकणमध्ये दुर्मिळ प्रजातीतील गव्हाणी घुबड पुन्हा एकदा आढळून आले आहे। हे घुबड रात्रभर पतंग उडवण्यासाठी वापरत येणाऱ्या दोऱ्यामध्ये अडकले होते। या घुबडाची पतंगाच्या तंगुसापासून सुटका केली, मात्र रात्रभर या जाळ्यात अडकल्यामुळे त्याच्या पंखांना इजा झाली होती। प्राणीमित्र ऋषिकेश धाडगे आणि विशाल घाडगे यांनी या घुबडाला पकडून वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। कुत्रा बघ तिकडून कुत्रा बघ। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग असून येथील यात्रा बुधवारी 26 फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याकरता प्रशासन सज्ज झाले आहे। समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीवर खेड तालुक्याच्या हद्दीवर भीमाशंकर वसलेले आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून 12माही लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येत असतात। राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने आठवडे बाजारात विक्रेत्यांकडून 5 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करत 3600 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली। मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे या कारवाई वेळी उपस्थित होते। शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक कर्करोग निदानाचे औचित्य साधून कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे कर्करोग चिकित्सा शिबिरात 460 महिलांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली। या चिकित्सा निदान शिबिरामध्ये प्राथमिक स्तरावरील संशयित मुख कॅन्सरचे 3, स्तन कर्करोगचे 10, गर्भाशय मुख कॅन्सरचे 6 संशयित रुग्ण या चिकित्सा शिबिरात समोर आले। या संशयित रुग्णांना पुढील तपासण्या आणि उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिली। आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या टोळीकडून जवळपास 63 लाखांचा 96 किलो गांजा जप्त करून गांजा तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत।
अंमली पदार्थांची तस्करी करणारे काही तस्कर हे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहकल फाटा येथून 4 चाकी वाहनांमधून अंमली पदार्थांची तस्करी करणार आहेत, अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। संजय मोहिते, मनसाराम धानका आणि एक महिला यांना रात्री उशिरा अटक केली आहे। पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सेक्रेटरी शहाजी रानवडे आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली। पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून संचालक निवडण्यात आले। यात खेड तालुक्यातून फेडरेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळात स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांची संचालक म्हणून निवड झाली आहे। चाकणजवळील रासई तालुकाखेड या ठिकाणी गायरानात चाकण नगरपरिषदेच्या कचरा डेपोसाठी जागा मागणीस रासे ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून विरोधाचा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे। आणि यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागलं तरी आपण आंदोलनाची तयारी ठेवू। चाकण नगरपरिषदेचा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 22 फेब्रुवारी 2024 रोजी कांद्याची 34,000 पिशव्यांची विक्रमी आवक झाली। कांद्याला प्रतवारीनुसार 1500 ते 2500 रुपये एवढा प्रति क्विंटलला दर मिळाल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। चाकण मार्केटमध्ये टिकाऊ गावरान कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं। आमदार बाबाजी काळे यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रम सुरू केले आहेत। शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लोकप्रतिनिधींच्या बाबत जनतेला भीती आणि दहशत वाटू नये, सामान्य नागरिकांना आमदारांच्या समोर समस्या आणि प्रश्न मांडता यावेत आणि त्याची तत्काळ सोडवणूक करता यावे यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। खेड तालुक्यातील तमाम जनतेसाठी मी 24 तास आणि 365 दिवस उपलब्ध असल्याचं यावेळी आमदार काळे यांनी सांगितले। यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची काहिली वाढली आहे, त्यामुळे थंड पेय म्हणून उसाच्या रसाला नागरिकांची अधिक पसंती मिळते। अनेकदा उसाच्या गुऱ्हाळात जाऊन रस पिणं सर्वांना शक्य होत नाही, त्यामुळे चाकणमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी कडकडीत उन्हात मोटारसायकलवरील गुऱ्हाळ नागरिकांच्या भेटीला येत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील एका इसमानं दुचाकीवर गुऱ्हाळ थाटलाय। चाकण आणि परिसरात दिवसभर फिरून उदरनिर्वाह करणाऱ्या या इसमानं ही अनोखी शक्कल लढवली आहे। दुचाकीवरून हा इसम येथील बाजार आणि गर्दीची ठिकाणं आणि दारूदारी जाऊन आपला व्यवसाय करतो। दुचाकीवर त्यानं हे उसाचं गुऱ्हाळ थाटलं असून लाकडी घाण्यामुळे उसाच्या रसाची चव देखील अप्रतिम असल्याचं नागरिक सांगतायत। खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात उभारण्यात येणारा 1,70,00,000चा जलतरण तलाव याच मैदानातील 400 मीटरच्या रनिंग ट्रॅकच्या मुळावर आलाय। तालुका क्रीडा संकुलात इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध असताना सुद्धा थेट मैदानाशेजारी जलतरण तलाव उभारण्याची क्रीडा अधिकारी यांच्या भूमिकेमुळे रनिंग ट्रॅक धोक्यात आलाय। याबाबत तालुका क्रीडा संकुलात दररोज येणाऱ्या युवकांसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करून पर्यायी जागा उपलब्ध असताना मैदानालगतच जलतरण तलाव उभारण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित केलाय। तालुका क्रीडा संकुल उभारण्यात मोलाचं योगदान असलेले ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी याबाबत काय सांगितलंय ते जाणून घेऊयात। खेड तालुका राजगुरुनगर येथे असलेले क्रीडा संकुल इथं आम्ही सध्या उभे। इथे आपण पाहू शकता की मागे 400 मीटरचा मोठा रनिंग ट्रॅक आहे आणि मागे क्रीडा संकुलची इमारत आहे। हा रनिंग ट्रॅक हा पुणे जिल्ह्यात 2-3 तालुक्यातच एवढा मोठा, कारण जागा अवेलेबल नसल्यामुळे तो राजगुरुनगरला लकीली मिळाला आणि तिथं बसला तो। पण आता अधिकाऱ्यांनी इथे एक स्विमिंग टँकचं काम चालू केले आणि तो स्विमिंग टँक त्या 400 मीटरच्या रनिंग ट्रॅकला जाऊन चिकटतो, त्याच्यामुळे तो ट्रॅक डिस्टर्ब होतो। त्याला जवळजवळ 25 मीटर साईड मार्जिन असायला पाहिजे, ते अजिबात मिळत नाही। शिवाय इथे एक वॉकिंग ट्रॅक आहे, तो पण ह्याच्यामुळे कंप्लीट बादच होतोय। त्याच्यामुळे हा ट्रॅकाची जी जागा आहे ती अत्यंत चुकीची आहे। ती जर ओढ्याच्या बाजूला थोडी सरकवली तर त्याचा तो फायदा होऊ शकतो, किंवा या मागच्या इमारतीच्या
पलीकडे 2 एकर जागा आहे क्रीडा संकुलची, तिथं पण ते करू शकतात. परंतु हे अतिशय चुकून चाललंय. त्याला माझा स्वतःचा आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. आम्ही फार कष्टाने उभं केलं आणि हे जर असं खराब होत असेल ते अतिशय चुकीचं काम आहे आणि यात अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालायला पाहिजे आणि हा ट्रॅकची जागा थोडीशी हलवायला पाहिजे किंवा पलीकडच्या बाजूला घ्यायला पाहिजे. अजून जागा भरपूर आपल्याला इथं अवेलेबल आहे. जवळजवळ इथं आपल्या क्रीडा संकुलच्या मालकीची 9 एकर जागा आहे. शासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या 45 लाभार्थींना ग्रामसभेमध्ये मंजूर घरकुलांचे काम करण्याबाबतच्या आदेशपत्राचं वाटप सरपंच सविता बोंबले, उपसरपंच योगेश बोंबले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरपुडी खुर्द, तालुका खेड येथे आठवडे बाजार आणि खाऊ गल्लीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ग्रामस्थ आणि पालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहायला मिळाला. वनविभाग जुन्नर अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय चाकण आणि वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. जुन्नर विभागाचे वनसंरक्षण अमृत शिंदे, डॉक्टर अविनाश आरगडे, मनोहर बापू शेवकरी, अतुल सभाखंडे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 22 फेब्रुवारी 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु गिराईक हे फार कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 8 ते 10 रुपये किलो आहे. वांगी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे. कारली 20 ते 30 रुपये किलो आहे. गवार 50 ते 55 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगा 35 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरची 20 ते 25 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा 40-45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा 50 ते 55 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. गोसावळी 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 8 ते 10 रुपये किलो आहे. काकडी 15 ते 20 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वटाणा 20 ते 26 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्यामध्ये मेथीचे भाव कमी झालेले आहेत. मेथी 5 ते 6 रुपयाला गड्डी झालेली आहे. शापू 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कडूस गावातील एक गाव एक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हजारो युवक युवती सहभागी झाल्या होत्या. शिवकालीन मर्दानी खेळ या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं. पुणे लाईव्ह न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह.